पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात मॅडम यांचा सत्कार। अहिल्यानगर प्रतिनिधी। भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी तेजश्री थोरात मॅडम यांची नियुक्ती झाल्याबद्दल दक्षता शांतता कमिटीच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। हा सत्कार समारंभ गौतमी भिंगारदिवे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी तेजश्री थोरात मॅडम यांना नवीन जबाबदारीबद्दल शुभेच्छा देत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांच्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली। यावेळी गौतमी भिंगारदिवे मॅडम म्हणाल्या की पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत होणे ही काळाची गरज असून नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात मॅडम यांच्या नेतृत्वाखाली भिंगार कॅम्प परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात मॅडम म्हणाल्या की दक्षता शांतता कमिटी ही पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे। समाजातील विविध प्रश्न, कायदा व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी या समितीचे कार्य मोलाचे आहे। नागरिकांच्या सहभागातून पोलीस प्रशासनाला अधिक प्रभावीपणे काम करता येते। महिलांची सुरक्षा, युवकांचे मार्गदर्शन, सामाजिक ऐक्य आणि गुन्हे प्रतिबंध यासाठी पोलीस आणि नागरिकांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक आहे। भविष्यातही भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या वतीने दक्षता शांतता कमिटीसोबत समन्वय ठेवून जनहिताचे उपक्रम राबविण्यात येतील। याप्रसंगी गौतमी भिंगारदिवे, सुरेश भिंगारदिवे, सुनीता धनवटे, राधा पाटोळे, अनिता पारधे, प्रशांत पारधे, मीरा गवळी, शोभा सकट, जीनत शेख, नुसरत जहां शेख, तृप्ती कांबळी, विजया जाधव, हेड कॉन्स्टेबल गवाणी, लेडी हेड कॉन्स्टेबल पुंड, लेडी हेड कॉन्स्टेबल बर्बे, लेडी पोलीस कॉन्स्टेबल भिंगारदिवे, पोलीस कॉन्स्टेबल खेडकर, लेडी पोलीस कॉन्स्टेबल एनारी, लेडी पोलीस कॉन्स्टेबल वाकडी, हेड कॉन्स्टेबल भेटे, पोलीस कॉन्स्टेबल पवार, दहीफळे दादा आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी गौतमी भिंगारदिवे मॅडम यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध भागांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार तसेच महिलांच्या सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्नांबाबत चर्चा केली। महिलांना न्याय मिळण्यासाठी पोलीस प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे तसेच महिलांनीही अन्यायाविरोधात निर्भयपणे पुढे येऊन तक्रार नोंदवावी असे आवाहन त्यांनी केले। महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। कार्यक्रमात उपस्थितांनी पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यातील विश्वास व सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले। शेवटी उपस्थितांनी तेजश्री थोरात मॅडम यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। आता या ठिकाणी दक्षता कमिटीच्या महिला आलेल्या आहेत आणि या महिलांनी अतिशय छानपणे त्यांचं मनोगत थोडक्यात व्यक्त केलेलं आहे। पोलीस स्टेशन स्तरावर दक्षता कमिटी स्थापन त्याच कारणासाठी झालेली आहे की ज्या आपल्या महिला असतील, सामान्य महिला आणि पोलीस यांच्यात दुवा साधून त्यांच्या समस्यांचं निराकरण करणे किंवा त्यांना वेळेत मदत पोहोचवणे हा याचा मुख्य उद्देश आहे। तर मी मॅडमला सांगते की या पुढेही आता या पोलीस स्टेशनला आपण आहात तर या दोघांच्या माध्यमातून पोलीस आणि तुमची दक्षता समिती आहे, दक्षता समितीतील सर्व सदस्य महिला यांच्या माध्यमातून आपण एक महिलांसाठी चांगलं कार्य यापुढेही करत राहू। धन्यवाद। दक्षता कमिटीच्या वतीने आम्ही मॅडमचं अभिनंदन करतो, कारण महिलांना भरपूर प्रॉब्लेम असतात। दक्षता कमिटी म्हटलं की आम्हाला गवणे सर असतील, पवार सर असतील, पुंड मॅडम असतील, यांनी आम्हाला वेळोवेळी भरपूर मदत केलेली आहे। दक्षता कमिटी म्हणजे याचा अर्थ असे, महिलांना तळागाळातील महिलांना न्याय भेटण्यासाठी त्यांचा संपर्क पोलीस स्टेशनला त्या घाबरत असतात। त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला त्याला वाचा फोडण्यासाठी एक दक्षता कमिटी नेमलेली असते आणि तो दुवा म्हणजे पोलीस स्टेशन आणि दक्षता कमिटी। काही महिला पोलीस स्टेशनला काही अशा त्यांच्या अडीअडचणी असतात, त्यांचे काही व्हॉट्सअप फेसबुकवर काही प्रॉब्लेम असतात ते सांगू शकत नाही, मग त्या दक्षता कमिटीच्या महिला मॅडमनी दक्षता कमिटी नेमलेली असती आणि त्या कमिटीच्या मार्फत त्यांचे अन्याय अत्याचार दक्षता कमिटीतल्या महिलांना सांगून मग सरांसोबत मॅडमसोबत गवणे सर असतील, मॅडम असतील, पुंड मॅडम असतील आणि आत्ता नवीन रुजू झालेल्या मॅडम, आम्हाला त्यांचं खूप असं अभिनंदन वाटतं, कारण
एक महिला सक्षम झाल्या तर सगळ्या घर पूर्ण परिवार सक्षम करतात. खरोखरच आज आम्हाला एक आदर्श अशा आणि चांगल्या अशा प्रभारी अधिकारी भेटलेले आहेत आणि आज आमचं सगळं मनोगत असन, आमच्या काही समस्या असन त्या आम्ही त्यांना एकदम आणि त्यांचा स्वभाव इतका असा हेल्दी आणि मैत्रीपूर्वक आहे, कारण त्या प्रत्येक समस्या अशा जाणीवपूर्वक आमच्याकडून खेळीमेळीच्या वातावरणात म्हणजे त्यांचं जे वर्दी आहे अशी वर्दी आहे असं मानत नाही आणि एक आम्हाला सामान्य स्त्रीला जसा न्याय भेटतो अशा पद्धतीने समजून सांगतात. आणि आज मला भरपूर आनंद होतोय की आमच्या म्हणजे भिंगार कॅम्प असन, तालुका पोलीस भिंगार कॅम्प असन, लिंबोडी असन, दरेवडे असन, हरिमाळा असन, तुकडवाडा असन आणि बुरानगर असन ह्या कमिटीवर वाळुंज असन ह्या कमिटीसाठी मॅडमनी आम्हाला भरपूर गवणे सरांनी मॅडमनी आम्हाला भरपूर मदत केलेली आहे. आणि शाळेतील आमच्या दरेवडीतल्या असन कुठल्या म्हणजे नाही का प्रत्येक शाळेवर सरांची दरवेळेस म्हणजे हे राहतं मीटिंग होत असती. ग्रामपंचायतमध्ये असन तिथं महिलांवर काय अन्यायाचा आचार असन, ग्रामसभा असन, तंटामुक्ती असन ह्यासाठी सर आवर्जून उपस्थित राहतात. आणि मॅडम तुम्ही आम्हाला असं प्रत्येक याच्यात कमिटीसाठी सहकार्य करावं हीच आमची सर्वांची इच्छा आहे. आणि आमच्या दक्षता कमिटीच्या वतीने आम्हाला आपणास पुढच्या भावी वाटचालीस हार्दिक अशा शुभेच्छा आणि थांबते. आज भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे झालेले शांतता कमिटीच्या मीटिंगमध्ये आज आमच्या भगिनी वर्ग ज्या हजर राहिल्या त्या मीटिंगमध्ये आज त्यांचा आजपर्यंत आम्हाला खूप सहकार्य लाभलेलं आहे. यापुढेही त्या आमच्यासोबत राहतील आम्ही याची अपेक्षा करतो. आज मीटिंगमध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य दाखवलं त्याबद्दल भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनतर्फे आम्ही त्यांचे सहकार्य व्यक्त करतो. यापुढे पण आमच्या सहकारी कायमच सोबत राहतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आज भिंगार कॅम्प येथे महिला दक्षताची मीटिंग झालेली आहे आणि महिला दक्षताचं काम की आज जे समाजामध्ये महिला मुलीवर जे अत्याचार होतात ते उघडपणे ते बोलत नाही, ते पोलीस स्टेशनला बोलायला घाबरतात. मग महिला दक्षता आम्हाला त्या सहकार्य करतात. त्या मुलीला ते म्हणजे मुलीला ते बोला म्हणजे त्यांच्या मनात काय आहे, मुलीची समस्या काय आहे ते आम्हाला सांगतात, आमच्यापर्यंत पोहोचवतात, त्यांना धीर देतात. आणि दुसरं असं की त्यांचा आम्हाला कोणतेही सण असो सुद्धा त्याच्यात आम्हाला ते सहकार्य आमच्या बरोबरीने ते प्रत्येक बंदोबस्तात असतात. म्हणजे आम्हाला प्रत्येक गोष्टीला मदत करत असतात आणि त्यांचे आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभतं. त्यामुळं भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनतर्फे त्यांना धन्यवाद आणि त्यांचे असं सहकार्य इथून पुढं राहावं हेच.